निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या चिंचवली गावातील हे कशिवले परिवार आणि कशिवले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी शेवंतबाई बच्चू कशिवले आईसाहेबांना सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईंच्या पश्चात आईची एक मुलगी अर्थात नंदाबाई नामदेव पवार, पवार परिवार आणि हा संपूर्ण कशिवले परिवार अर्थात त्या कशिवले परिवारातील आईसाहेबांचे सगळे पुतणे असतील, संपूर्ण कशिवले परिवार असेल। खरं तर आईसाहेबांच्या जाण्याने या कशिवले आणि पवार परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे। आईसाहेबांचं ज्या दिवशी देहावसन झालं त्याच दिवशी मला तरी वाटते वासुदेव दादांनी मला फोन केला आणि त्याच दिवशी फोन केल्यामुळे या ठिकाणी मला ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं। खऱ्या अर्थानं आईसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे कार्य करायचं, प्रत्येक माणसाचं जे कर्तव्य आहे, प्रत्येक नरदेहाचं जे कर्तव्य आहे, त्या कर्तव्याप्रमाणे आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आईसाहेब माळकरी होत्या ना, हरिभक्त पारायण होत्या, माळकरी होत्या। चांगल्या प्रकारे परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं, देवाचं नामचिंतन केलं आणि वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। एक 4-5 वर्षापासून आईसाहेबांना संधिवाताचा त्रास होता आणि त्या त्रासामुळे त्या ठिकाणी सतत असा तो त्रास असल्यामुळे या कशिवले परिवार आणि पवार परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली आणि चांगल्या प्रकारे सेवा केली म्हणून आजार असूनही आईसाहेबांनी 4 वर्षे काढली, नाही का? बरं का? म्हणजे सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता केली नाही। कशिवले परिवाराने नाही आणि पवार परिवाराने नाही, नाही का? मुलीनेही नाही आणि पुतण्यांनीही नाही, या कशिवले परिवाराने पण नाही आणि पवार परिवाराने कुठल्या प्रकारे सेवेमध्ये कमतरता केली नाही। अतिशय चांगल्या प्रकारे आईची सेवा केली आणि म्हणून या ठिकाणी आईसाहेबांनी कशाही अवस्थेमध्ये 4 वर्षे त्या आजाराशी झुंज दिली, 4 वर्षे ते आजार काढला आईने आणि वयाच्या 75व्या वर्षी अखेर बोलता चालता आईसाहेबांचा मृत्यू झाला। जाताना म्हणे सर्वांची आठवण केली आईसाहेबांनी आणि आठवण केल्यानंतर जशी आठवण केली त्यांनी त्यांना पाणी पाजण्याचं काम केलं, नाही का? आणि अगदी भगवंताचं नामचिंतन करता करता आईसाहेबांनी आपल्या या जगाचा निरोप घेतला, तुमचा आमचा सर्वांचा निरोप घेतला। खरं तर जावं सर्वांनाच लागणार आहे, पण जाणं प्रत्येकाचं कसं असावं हे महत्वाचं आहे, बरं का? जावं तर प्रत्येकाला लागणार आहे। मृत्यूचाही सोहळा करता येतो, मृत्यूचाही सोहळा करता येतो, फक्त तो आपल्या हातात आहे, इतरांच्या हातात नाही। मृत्यूचा सोहळा जो आहे ना, जन्माचा सोहळा इतरांच्या हातात होता, नाही का? आपल्या हातात नव्हता। आपल्याला काय माहिती बर्फी वाटली का पेढे वाटले, काय आनंद झाला की दुःख झालं ते त्याचं त्यांना माहिती, नाही का? आणि त्या पद्धतीने त्यांनी तो सोहळा तयार केला, काय केला, साजरा केला, बरं का? मृत्यूचा सोहळा आपल्या हातात आहे। मृत्यू कशा प्रकारे, अर्थात कशा प्रकारे म्हणजे काय, कुठल्या वेळेला, कुठल्या हे विशेष महत्व संतांनी त्याला दिलेलं नाही, बरं का? मृत्यू येण्याच्या आधी देहाने काय केलं त्याला सोहळा म्हणतात। मृत्यू कुठल्या वेळेला आला त्याला सोहळा म्हणत नाही। तुमच्या मृत्यूच्या अंतिम संस्काराच्या वेळेला किती जनसमुदाय जमला याला सोहळा म्हणत नाही, बरं का? ते लौकिक झालं, लौकिक झालं ते। मृत्यूच्या येण्याच्या आधी, भगवंत हा घर सोडण्याच्या आधी, हा देह सोडण्याच्या आधी त्या देहाने काय केलं त्याला सोहळा म्हणतात। किती जगलात याला महत्व नाही, कसे जगलात याला महत्व आहे, बरं का? तुम्हाला किती आयुष्य मिळालं याला महत्व नाहीये, ते आयुष्य भगवंताने जे तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे ना, ते आयुष्य जगत असताना आपण कसे वागलो हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच आपला मृत्यूचा सोहळा अवलंबून आहे, बरं का? आता अंतरात्मा असताना जर आपण देवाचं नामस्मरण केलं, तो देव असताना जर त्या देवाचं स्तवन केलं, परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं देशाचं धर्माचं कार्य केलं, तर त्याच कार्यासाठी आपल्याला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, बरोबर आहे की ना? त्याच कार्यासाठी दिलेले, त्याच कामानिमित्ताने, त्याच ते आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे। ते जर आपल्याकडून घडलं, जो मनुष्य उपाधी रहित आहे, विधीय स्थिती प्राप्त झालेली आहे,
संसारात कार्य करत असताना अलिप्तपणाने कार्य करतो, लिप्त नाही. कुठल्याही प्रकारचं ममत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये जो भगवंताचं नामचिंतन करतो, जो भगवंताचा परमार्थ करतो, जो भगवंताचं नामस्मरण करतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे, नाही का? गीतेच्या भाषेत त्याला काय म्हटलेलं आहे? स्थितप्रज्ञ. त्यालाच संत जीवनमुक्त म्हणतात. काय म्हणतात संत? जीवनमुक्त. बरं का? आता जीवनमुक्त म्हणजे काय? तो आहे सगळं काही कार्य करताना दिसतोय, पण कार्यात लिप्त होत नाही. बरं का? मुलाबाळांचा सांभाळ करतोय तो, पण बोलत नाही माझ्यामुळे तुम्ही जगता, माझ्यामुळे तुम्ही खाता पिता, माझ्यामुळे तुम्ही आहेत, उद्या जर मी गेलो तर तुमचं काय होईल? हा अभिमान, हा अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये. बरं का? एक कार्यकारण भगवंताने मला इथे जन्माला घातलेला आहे, त्यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडणं माझं कर्तव्य आहे. त्या पद्धतीने मी कार्य करतोय, भगवंत माझ्याकडून ते कार्य करून घेतात. हे संसाराचं कार्य झालं. प्रपंचात आपला परमार्थात सुद्धा कार्य करत असताना मीपणा नाहीये, कुठल्याही प्रकारे अहंकार नाही, अभिमान नाही. बरं का? भगवंत आहे, भगवंत करून घेतात, देव आहे, देवाचं कार्य देव करून घेतात, देवाचं सामर्थ्य आहे, तोच सामर्थ्य देतोय म्हणून करून हे कार्य झालं जात आहे. अशा प्रकारे ज्याचं जगणं वागणं आहे त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे बघा, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक काय आहे? मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक काय आहे? ज्याचं जगणं संपलंय, आपलं आयुष्य संपलंय, बरं का, ज्याचं आयुष्य संपलंय पण जगणं बाकी आहे, म्हणजे खॉट मध्ये पडलेला आहे, त्याला माहिती आहे आता माझं जवळजवळ सर्व आवरलेलं आहे, लोक सगळी पाहून गेलेले आहेत, नाही का, एक एक नातेवाईकाच्या 4-4, 5-5 फेऱ्या झालेल्या आहेत. जसं त्यांना माहिती झालं बाबा कधी जाईल म्हणून येऊन गेले, सगळे पाहून गेले. आणि त्यालाही माहिती आहे की मला कधी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, तरीही म्हणतोय तेवढा नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. याला काय म्हणतात? आयुष्य संपलेलं आहे, जगणं संपलं नाही, याला मृत्यू म्हणतात. काय म्हणतात याला? मृत्यू. पण ज्याचं आयुष्य बाकी आहे, जगणं संपलंय, समजतंय ना? आयुष्य बाकी आहे, जगणं संपलंय, म्हणजे उर्वरित जे आयुष्य आहे, उर्वरित जे त्याचं जगणं आहे ना, ते फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. संसारामध्ये कार्य करतोय, प्रपंचामध्ये कार्य करतोय, समाजामध्ये कार्य करताना दिसतोय, पण त्याच्यात लिप्त होत नाही. कधी त्याची बॅग भरलेली तयार आहे, कोणत्याही वेळेला आला ना की तो या जगाचा निरोप घ्यायला तयार आहे. याला म्हणतात मोक्ष. याला म्हणतात मोक्ष. आणि ह्या अवस्थेत असलेल्याला स्थितप्रज्ञ म्हणतात किंवा जीवनमुक्त म्हणतात. मग त्या जीवनमुक्ताची अवस्था सांगत असताना काय म्हणतात माहितीये का? जे का जीवनमुक्त ज्ञानी, बघा हा, त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. मरणोत्तर त्यांच्या देहाचं काय झालं हे महत्वाचं नाही. कुठे जंगलात पडलं का, कोल्या कुत्र्यांनी खाल्लं का, काय झालं याच्याशी गरज नाही. कारण आत्मा असतानाच ज्यांचं देहावरचं प्रेम संपलंय, आत्मा असतानाच, तो देव असतानाच ज्यांचं देहावरची माया संपलेली आहे, प्रेम संपलेलं आहे, देहातीत जे झालेले आहेत ते मेल्यानंतर देहाचा विचार काय करणार? त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि म्हणून आम्हाला आमच्या मृत्यूचा सोहळा जर आम्हाला करायचा आहे तर तो अंतरात्मा असताना आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवात भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता साधं उदाहरण आहे, एखादा माणूस मेला की त्याला चौघांच्या खांद्यावर स्मशानभूमीकडे जाताना लोक म्हणतायत राम नाम सत्य आहे, बरोबर आहे की नाही? म्हटलं पाहिजे, देवाचं नामस्मरण तर केलं पाहिजे. पण ते मेलाय त्याच्यासाठी का जे चालले त्याच्या बरोबर त्याच्यासाठी? त्यांच्यासाठी आहे, बरोबर आहे की नाही? आता जो माणूस गेलेला आहे, अर्थात मड आहे, नाही का, बॉडी आपण बोलतो त्याला, बॉडी आहे, माती आहे, त्याला त्याचा उपयोग काय बरं? ज्या वेळेला एखादा माणूस आपला निघून जातो त्यावेळेला आपण आतमध्ये, ज्या वेळेला तो माणूस नाही का सगळे दर्शनाला वगैरे येत आहेत, नाही का सगळे भेट देत आहेत, कोणी थांबतंय, त्यावेळेला बाहेर आपण आपल्या गावातली जी काही मंडळी असते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी, ती भजन करतात, नाही का, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गातात. एक एक अभंग माऊली असा असतो ना, त्यावेळेच्या एका अभंगाचा जरी अभ्यास केला ना, एका अभंगाचा, तरी माणूस हे सगळं जी माया आहे ना ती बाजूला सारेल, सगळं ध्येयबुद्धी बाजूला सारेल, अज्ञान नष्ट होईल, भ्रम नष्ट होईल, माणसाच्या अंतःकरणातला जाणीव निर्माण होईल माणसाच्या अंतःकरणामध्ये.
एकच अभंगाचा जरी आपण अभ्यास केला, एक एक अभंग एवढे पॉवरफुल आहेत, एवढे सामर्थ्यशाली आहेत, एक एक अभंग अर्धा पाऊण तास 1 तास ती मंडळी त्या ठिकाणी मस्त की अगदी तालासुरामध्ये भजन गात असते, अभंग गात असतात, नाही का? बरं मग ते कोणासाठी? जो माणूस गेलाय त्याच्यासाठी, की त्याच्या मैतावर जे आलेत अंतिम संस्कारासाठी त्यांच्यासाठी? आपल्यासाठीच आहे ना, ते आपल्यासाठीच आहे की नाही? गेलाय त्याच्यासाठी कमी, आपल्यासाठी जास्त. त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग देहाचं कुठल्याही प्रकारे कार्य घडत नाही. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काढे. किती जरी आळवला त्याला, किती जरी आपटला धोपटला तरी ते उठणार आहे का? एखादी मुलगी येते लांबून, नाही का, आणि मग ती त्याला बघा असं ते अगदी ऊर बडवते त्याचा, नाही असं वरती थापा मारते, बाबा उठ ना बाबा, 2 शब्द तरी माझ्याशी बोल ना बाबा, माझ्याशी बोलून गेला असता बरं झालं असतं, आई उठ ना ग आई, माझ्याशी बोल ना ग आई. किती किती आग्रह करतायत. आहे का काही हालचाल वगैरे? काहीच नाहीये. कारण अंतरात्मा निघून गेला की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कार्य घडू शकत नाही, कुठल्याही प्रकारे कार्य घडू शकत नाही. मग आम्हाला काय करायचंय? अंतरात्मा असताना ते कार्य करायचंय, बरोबर आहे की नाही? अंतरात्मा असताना कार्य करायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे का अंतरात्मा आपल्या शरीरामध्ये कुठपर्यंत आहे, किती वर्षापर्यंत राहणार आहे माहिती आहे इथे कोणाला? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 10 महिने, 10 दिवस, 10 मिनिटाची पण गॅरंटी नाही आहे का? 10 मिनिटाची पण गॅरंटी नाही. बरं मृत्यू कधी येईल, कसा येईल, कुठे येईल सांगू शकत नाही ना. काय जी माणसं अगदी धडधाकट आहेत, आपण बोलतो की माणूस आता बसून बसून फार अगदी काय झालंय, त्याला काय म्हणतात, त्याला बसून बसून सुस्त झालाय, व्यायाम राहिला नाही माणसाचा, हालचाल राहिली नाही माणसाची, म्हणून माणसाला मृत्यू होतो. सकाळी रनिंगला जावं, घरी यावं आणि शेवटचा श्वास सोडावा. बरं कशासाठी जातो तो? शरीरयष्टी व्यवस्थित अगदी आरोग्य प्राप्त व्हावं म्हणूनच ते करतोय की नाही. रनिंगला गेला सकाळी, तो धावायला गेला सकाळी, धावून आल्यानंतर कुठे एका दिवाणवर बसला, बाई पाणी आणायला फक्त गेली आतमध्ये. आता आले ते धावून, जरा पाणी देऊ द्या त्यांना. ते पाणी घरातून घेऊन येईपर्यंत गेला. म्हणजे आम्ही जे विचार करतोय की नाही माणूस असा केल्यानंतर तसा होईल, तसा केल्यानंतर असं होईल, हे चुकीचं आहे. परवा माझं प्रवचन झालं ना, कदाचित तिथली काही मंडळी असेल पण किंवा आपल्याला माहिती असेल, वालशेतलं प्रवचन झालं, निश्चित हे परिवार अगदी धडधाकडते दादा, मस्त की अगदी त्या परिवाराचे आधारस्तंभ, आणि तब्येत बिब्येत बघाल तर व्यवस्थित अगदी, बरं का, बसून नव्हते ना. अहो पाणी पडतोय म्हणून बाजूला शेत होतं, तिथे ते पेरायला गेले, पेरणी करायला, घराच्या लागूनच शेत, पेरणी करायला गेले, भात पेरलं त्यांनी, सगळं काही ते खुरपलं याच्याने पंजाने. परत आता तो दाना जमिनीमध्ये गेला पाहिजे म्हणून त्यांनी ते येस फिरवतात नाही का, 2 फेऱ्या फक्त दादा एसीच्या मारल्या त्यांनी, आणि जशी येस पकडलेली ना मागे अशी ओढायला, तसे तसे खाली पडले. असा म्हणजे हृदय विकाराचा तीव्र झटका त्या ठिकाणी त्यांना आला, आणि त्याच ठिकाणी त्यांचा देहांत झाला. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण म्हणतो असं केलं असतं तर तसं झालं असतं, आणि असं केलं असतं ना तर तसं झालंच नसतं. हे तर्कवितर्क आपले झाले. कधी शेवटची वेळ येईल सांगू शकत नाही. सांगू शकतो का आपण? मागे माझं एका ठिकाणी प्रवचन झालं, 5 वर्षाचा मुलगा, पणजोबा आहेत त्याचे, अजून वडील आजोबा पणजोबा. आता तो 5 वर्षाचा मुलगा जाताना पणजोबाला वाटलं नसेल, त्यांनी देवाला प्रार्थना केली नसेल की देवा अरे माझी काय देवला घडायची आता, का नेतोय माझ्या पणतूला? एवढा लहान मुलगा अजून त्याने काहीच बघितलं नाही. कधी कोणत्या वेळेला आपल्याला शेवटची वेळ असेल, जावं लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. सांगू शकतंय का? नाही सांगू शकत, कोणीही सांगू शकत नाही. मग देवाचं कार्य करायला आम्ही ठराविक वेळेची का वाट पाहावी? काय समजतंय का आपला विषय काय आहे? अंतरात्मा आहे तोपर्यंत जर आम्हाला देवाचं कार्य करायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय, मग ठराविक वेळेची किंवा वयाची वाट का पाहावी आम्ही, की अमुक वयाच्या वेळेलाच आम्ही परमार्थ केला पाहिजे? चालेल? आमची एक विचारसारणा आहे, काय परमार्थ करायचा असेल तर वृद्धपणी करावा, परमार्थ करायचा असेल तर वृद्धपणी करावा, अशी काही लोक म्हणतात.
म्हातारपणी परमार्थ करायचा. देवदेव कधी करायचा? म्हातारपणी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की देवदेव करण्याचा वयच म्हातारपण आहे. म्हातारपण म्हणजे देवदेव करायची वेळ आहे, अशी काहींचं म्हणणं आहे, असं काहींची थिंकिंग आहे, विचारसरणी अशी आहे बरं का. पण सांगा आता, कोणतंही कार्य करताना बरं का, कोणतंही कार्य करताना उदाहरणार्थ आता पाऊस समजा आपला 1 महिना आधी सुरू झाला, मे महिन्यापासून नाही का, पण प्रत्येक वेळेला आपण काय करतो? जून महिन्यामध्ये पेरणी करतो, बरोबर आहे की नाही? जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला की आपण पेरणी करतो. आता एखाद्याने ठरवलं की ठीक आहे, आता खूपच पाऊस आहे किंवा आता वेळ नाही आहे, आपण ऑगस्ट महिन्यामध्ये पेरणी करू, चालेल का? पेरणी ऑगस्ट महिन्यात करून चालेल काय? म्हणजे लोकांची ज्या वेळेला कापणी चालू असेल त्यावेळेला तो जर लावायचा विचार करेल तर त्याला कसं काय शक्य होईल? ते भात लावणीचा जर विचार करेल तो त्यावेळेला कसं काय शक्य होईल? त्याला नाही होणार बरं का. बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला आपण काय करतो माहितीये का? टायमिंग साधत असतो. तो तरुण आहे तर म्हणे आपण काम केलं पाहिजे, काबाड कष्ट केले पाहिजे, 4 पैसे कमवले पाहिजेत, एवढे कमवले पाहिजेत का म्हातारपणी आपण बसून खाल्लं पाहिजे, हे विचार प्रत्येकाचे आहेत की नाही? आणि खरं आहे ना, ते काय खोटं आहे त्याच्यामध्ये? खरं आहे ना, तारुण्यामध्येच आपण आपले धडधाकट आहे शरीर, आपलं सगळं हातपाय काम करतात तरच आपण काम केलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? मग हा विचार आम्ही का करत नाही की डोळ्यातून व्यवस्थित स्पष्ट दिसतंय तर आम्ही देवाला डोळे भरून बघितलं पाहिजे? हा विचार का आम्ही करत नाही? आमचे हातपाय थरथरत नाहीत, कापत नाहीत, तेव्हाच आम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत, भजन केलं पाहिजे देवाचं, हात जोडले पाहिजेत देवाला, नम्रतेपूर्वक देवाला नमस्कार केला पाहिजे, असं का आम्ही विचार करत नाही? आमचे कान व्यवस्थित श्रवण करतायत, आम्हाला ऐकायला व्यवस्थित येतंय तरच आम्ही प्रवचन, कीर्तन, भजन, श्रवण केली पाहिजेत, असं का आम्ही विचार करत नाही? आमच्या मुखातून आम्ही व्यवस्थित बोलतोय, वैखरी आमची व्यवस्थित आहे, तेव्हाच आम्ही देवाचं स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, असं का आम्ही विचार करत नाही? मग आम्ही विचार असा का करतोय की हे सगळं भांडवल गेल्यावर मग धंदा करावा, चालेल? आता डोळ्यातून व्यवस्थित पाहता येत नाही, जास्त बोलायला लागल्यानंतर धाप लागते, नाही का? नको. जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे ना, जोपर्यंत या शरीरामध्ये बळ आहे ना, तेव्हाच आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, बरं का. तर परवा मला एक महाराज भेटले आणि ते महाराज काय पटकन बोलता बोलले, महाराज तुम्ही खराब सवय लावत चालवले लोकांना, बरं का. काय बोलले ते मला? महाराज तुम्ही खराब सवय लावत चालवले लोकांना. म्हटलो का हो? आम्ही 10 वाजता जायचो, 10 वाजता प्रवचन चालू करायचो, 11 वाजेपर्यंत आम्ही करायचो, बरं का. 1 तास आमचं प्रवचन असतंय. तुम्ही 9 वाजता जाता, 9:30ला सुरू करताना 11 वाजेपर्यंत प्रवचन करता, 1.5 तास प्रवचन करता तुम्ही. लोक पण आमच्याकडून तीच अपेक्षा करायला लागले. प्रवचन 1 तासाचं असतंय, 1.5 तास कुठे असतंय? काय म्हणते ते बघा. नाही त्याचंही बरोबर आहे, चला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही का. पण मग संत म्हणतात दादा तुम्ही खाताना जर विचार करत नाहीत, जर आवडीचं भेटलं तर दुसऱ्या दिवसाचं पण खावं की काय असा विचार करता आणि गळ्यापर्यंत येईपर्यंत खाता. खरंय की कुठे? ढेकर आला तरी पण 2-4 घास आम्ही एक्स्ट्रा मारतो का? आवडीचं आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? एखाद्या ठिकाणी जर आम्ही कुठेतरी कामाला गेलो आणि आम्हाला जर समजा 500 रुपये मजुरी मिळत असेल आणि दुसरा तिथे जर आला त्याने जर सांगितलं तुला 700 रुपये देतो दिवसाचे, तर आम्ही कुठे जातो? 500 वाल्याकडे का 700 वाल्याकडे? एक्स्ट्रा पैशाची आम्ही अपेक्षा करतो की नाही? एक्स्ट्रा खाण्याची अपेक्षा करतोय की नाही? बाकी ठिकाणी आम्हाला सगळं एक्स्ट्रा चालतंय, काय समजतंय? मग ज्याच्याने आमचं हित आहे, ज्याच्याने आमचं सार्थक आहे, जे आम्हाला खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं कार्य घडलं जातंय, देवाचं धर्माचं कार्य घडलं जातंय, तिथे आम्ही का बरं कंजूशी करावी? का कंजूशी करावी आम्ही तिथे? मी तर परब्रह्माकडे, देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की देवा जोपर्यंत या शरीरामध्ये बळ आहे ना तोपर्यंतच हे घडेल ना. आज 1.5 तास कार्यक्रम होतोय, 1.5-2 तास, कुठे 2 तास, पण जसं आवड असेल, जसं पुढची मंडळी सांगेल त्याप्रमाणे, पुढची म्हणजे आयोजक ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे. आता मला सांगितलं इथे 10 वाजता कार्यक्रम सुरू करायचे, 11:30 पर्यंत कार्यक्रम करायचे, 13वे आहेत आपले, त्यामुळे पुढचा काही एवढा मोठा विधी नाहीये. म्हणजे 11:30 वाजेपर्यंत मला कार्यक्रम करायचाच आहे, बरोबर आहे की नाही? आणि हे कुठपर्यंत होईल? जोपर्यंत ताकद आहे, शक्ती आहे तोपर्यंत. एकदा शक्ती संपली की तुम्ही सांगून पण होईल सांगू शकत नाही.
मग देवाकडे उलट आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, जोपर्यंत बळ आहे ना, शक्ती आहे ना, आमच्याकडे ते सामर्थ्य तुमच्या कृपेने आहे ना, तोपर्यंत हे कार्य करून घ्या, तोपर्यंत हे कार्य करून घ्या. आणि बाकीचं कार्य करण्यासाठी जर आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कमी पडत नाही, म्हणजे खॉटमध्ये पडलेले आजोबा पण बोलतात मला धरून चालवा आपल्या त्या मालापर्यंत, मी दाखवतो तुम्हाला कुठून आपली बाउंड्री येते, आपली हद्द कुठून येते. यांचे पाय काम करत नाही, यांचं शरीर काम करत नाही, तरीही त्यांना असं वाटतंय की आपण ते काम करावं. मग आमचं शरीर धडधाकट असताना आम्ही परमार्थात का कमी पडावं, आम्ही अध्यात्मात का कमी पडावं, आम्ही देव कार्यामध्ये का कमी पडावं. आणि विशेष म्हणजे हे कार्य जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंतच आम्ही करू शकतो. उद्या जर अंतरात्मा निघून गेला, महाराजांची आठवण येईल, फक्त महाराज नाही येणार. काय उद्या जर अंतरात्मा निघून गेला, कदाचित तुम्ही आठवण कराल, आज तारंबळे महाराज असते तर बरं झालं असतं, पण आठवणच फक्त, येणार नाहीत. म्हणून मग संत म्हणतात की जोपर्यंत भगवंत आहे, जोपर्यंत तो अंतरात्मा आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय, तोपर्यंत आम्हाला काय करायचं आहे बरं का. जसं आपण भविष्य कालामध्ये आणि त्या भविष्य कालाचा विचार आज आपण करतोय, काय करतोय, माझ्या तारुण्यामध्ये मला एवढं कमवायचं आहे की मला वृद्धपणामध्ये बसून खात आलं पाहिजे, बरोबर आहे. वृद्धपणामध्ये काही काळांतराने मला व्यवस्थितरित्या जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, जरी कुठल्या प्रकारे काम नाही केलं तरी 4 पैसे मला कुठून तरी मिळाले पाहिजेत किंवा मी साठवून ठेवले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. भविष्याचा विचार आम्ही करतोय. आणि खरं आहे ना, भविष्याचा विचार हा वर्तमान कालामध्येच करायचा असतो. भविष्यासाठी हात दाखवू नका. हात दाखवून भविष्य बदलत नाही, हाताने काम करून भविष्य बदललं जातंय. काय समजतंय का. हात दाखवून जर भविष्य बदलत असतं तर बरीचशी अशी माणसं घरी बसलेली आहेत, काय दादा, बरोबर आहे की नाही. हात दाखवून भविष्य बदलत नाही. भविष्य जर बदलवायचं असेल, भविष्य जर घडवायचं असेल, तर त्यासाठी आज आता ते काम केलं पाहिजे. तुमच्या वर्तमान कालावर भविष्य अवलंबून आहे, बरोबर आहे की नाही. वर्तमान कालावर तुमच्या भविष्य अवलंबून आहे. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, कुठलंही कार्य करताना पहिले वर्तमान कालाचा विचार केला पाहिजे. वर्तमान कालावर, आमच्या वर्तमान कालावर काय आहे, भविष्य काल आमचा अवलंबून आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, वर्तमान कालाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता बघा, जगद्गुरु तुकोबा भविष्याचा विचार केला का, भविष्याचा विचार केला त्यांनी, अजिबात नाही. वर्तमान कालामध्ये काय केलं पाहिजे त्याचा विचार करून वर्तमान कालामध्ये चांगले जगले, वागले, चांगल्या प्रकारचं कार्य केलं. आज भविष्यामध्ये जगद्गुरु तुकोबा देहाने जरी नसले तरी विचाराने आणि परमार्थाने त्यांच्या वाङ्मयाने, वाङ्मयाच्या स्वरूपात आमच्या घरात आहेत. गाथेच्या रूपामध्ये जे जगद्गुरु तुकोबा आमच्या घरात आहेत ना, तेच विचारांच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत, आमच्या या मनामध्ये आहेत की नाही. मौली ज्ञानोबा वर्तमान कालाचा विचार केला, मला वर्तमान कालामध्ये काय करायचं आहे याचा विचार केला, वर्तमान कालामध्ये मी कसं जगलं पाहिजे, वागलं पाहिजे याचा विचार केला, बरं का. आणि म्हणून आमचा भविष्य काळ जर उत्तम असावा असं वाटत असेल, अर्थात पुढचा काळ जर व्यवस्थित असावा असं वाटत असेल, तर आम्ही आजपासून नव्हे आतापासून सुरुवात केली पाहिजे. असं म्हणतात, चांगल्या कार्याला सुरुवात आजपासून नव्हे आतापासून करा. आपण पूर्वीपासून बोलतोय की नाही, कल करे सो आज करो और आज करे सो अभी अभी. उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचंय ना त्याला सुरुवात आतापासून करा. काय समजतंय का. आम्ही काय बोलतोय माहितीये का, आज जरा जास्त काम आहे ना, उद्यापासून नामस्मरणाला सुरुवात करू, उद्यापासून ग्रंथ वाचायला सुरुवात करू. तो उद्या कधीच उजाडत नाही. म्हणून तर दुकानाच्या बाहेर लिहिलेलं असतंय, आज रोख उद्या उधार, परंतु उद्या कधीच येत नाही ना. तसं आमचा पण उद्या कधीच येत नाही. उद्यापासून करू. संत म्हणतात उद्यापासून नाही, उद्यापासून करायचा जो विचार तुमच्या मनामध्ये नाही, चांगलं कार्य ते आजपासून करा. आजपासून करायचा जो विचार तुमच्या मनात आला ना, तो आतापासून करा. आणि केलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना. तो लहान मुलगा, अर्थात एक 8-10 वर्षाचा मुलगा, तो 10-12 वर्षाचा, बरं का, 6वी-7वीला असेल तो. आजोबा त्याचे रोज पहाटे उठतायत, देवाची पूजा करतायत, नाही आपल्या आवारामध्ये जाऊन ती फुलं तोडतायत, देवाला घरात आणून ती मग सगळी फुलं वगैरे देवाला व्यवस्थित वाहून तिथे अगरबत्ती लावतायत,
दिवा दाखवतायत देवाला, पुढे बसून ग्रंथ वाचन करतायत. तो मुलगा पाहायचा. त्यालाही वाटलं चला एक आजोबांच्या जोडीला आपणही सुरुवात करूया, किंवा त्याच्या मनामध्ये असं आलं आपण पण पूजा करूया. आता रोज 8 वाजता उठणारा तो मुलगा, बरं का, कधी जरी लवकर उठला की तो आजोबांना पाहायचा असा जाग आल्यानंतर की आजोबा पूजा करतायत म्हणून त्याच्या मनामध्ये आलं. आणि तो एक 7वी 8वी ला असलेला मुलगा, बरं का, एक 12-13 वर्षाचा मुलगा तो, आणि पहाटे उठला, रोज 8 वाजता उठणारा, बरं का, आजोबांच्या बरोबर उठला तो. आजोबांच्या बरोबर आंघोळ वगैरे झाली आणि आजोबांच्या बरोबर तो पुस्तक आपलं ग्रंथ वाचायला बसला, नामस्मरण करायला बसला, बरं का. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, शेवटी आजोबा बोलले, दादा हे वय काय तुझं देवदेव करण्याचं नाही आहे, बरं का. आजोबा बोलले, दादा हे वय काय तुझं देवदेव करण्याचं नाहीये. कारण आजोबांनी त्यांच्या तारुण्यात परमार्थ केला नव्हता, बरीच मौज मस्ती केली होती. आणि आता लोक सांगतायत, लोक बोलतायत, घरामध्ये केलं पाहिजे म्हणून ते करत होते. आवडीने करतोय ते वेगळं आणि सवडीने करतोय ते वेगळं. तुम्ही जर सवडीने करत असाल तर देवही तुमच्याकडे सवडीनेच पाहतोय. काही समजतंय का? पण तुम्ही जर आवडीने करत असाल, बरं का, तर देवाची कृपा करण्यासाठी, देवाची कृपा होण्यासाठी तुम्हाला कधी प्रार्थना करायची वेळ येणार नाही, प्रार्थना करावी लागणार नाही, बरं का. आणि मग शेवटी तो आजोबा बोलायला लागले त्याला, ते दादा हा वय तुझा काही देवदेव करण्याचा नाहीये, ग्रंथ वाचण्याचा नाही, पोथ्या वाचण्याचा नाहीये, अभ्यास करत जा, पहाटे उठत जा, अभ्यास करत जा, बरं का. 1 दिवस ऐकून घेतलं, दुसऱ्या दिवशी ऐकून घेतलं, तिसऱ्या दिवशी ऐकून घेतलं. शेवटी आजोबा रोज बडबड करतायत म्हणून त्या मुलाने सांगितलं, बाबा तुम्हाला माहितीये ना आजोबा, मी रोज 8 वाजता उठायचो, रोज मी 8 वाजता उठायचो, बरं का. आता जिथून मी पूजा करतोय त्या वेळेला मी तुमच्या बरोबर 6 वाजता उठतोय. 7 वाजेपर्यंत मी सगळी पूजा तुमच्या बरोबर ग्रंथ वाचन वगैरे करून 7 वाजता अभ्यासाला बसतोय, 8 वाजेपर्यंत अभ्यास करतोय आणि मग पुढचं जे काय असेल भाजी भाकरी खाल्ली की मग मी घर सोडते शाळेत जायला. 1 तास उलट तुमच्यामुळे, अर्थात मी लवकर उठतोय म्हणून 1 तास उलट माझा अभ्यास व्हायला लागला सकाळी. मग मी काय चुकीचं करतोय? पण तेवढ्यात ते आजोबा बोलले, 6 वाजता जर बसलास अभ्यासाला तर 2 तास अभ्यास होईल. आणि हा वय तुझा काय अभ्यास देवदेव करण्याचा नाहीये. देवदेव कधी करायचा? म्हातारपणी करायचं. सगळं झालं ना, आता तू अभ्यास कर, मस्त की मोठा हो, मस्त की नोकरीला लाग, भरपूर कमव. आणि मग भरपूर कमवून झाले ना की मग आमच्यासारखा झाल्यावर सगळं थकलं की मग तू पूजा करायला लाग. आता ऐकून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं माहितीये का? आजोबांना उठायच्या आधी हा उठला, आंघोळ केली, बरं का. आणि आजोबा उठले. आजोबांना सांगितलं, आजोबा तुम्ही आंघोळ करून घ्या, तोपर्यंत मी आपल्या आवारात जाऊन फुलं घेऊन येतो देवाला. रोज तुम्ही जाताय ना फुलं आणायला, आज मी जातोय. आणि गेला, आवारात गेला फुलं आणायला. पण फुलं आणताना मात्र त्याने एकही झाडावरचं फुल तोडलं नाही. जी कालची कोमेजलेली फुलं खाली पडलेली होती तेवढी सगळी गोळा केली कोरडीमध्ये आणि आणून आजोबांच्या हातामध्ये दिली. आजोबा ही घ्या फुलं. मग आजोबा भडकले. किती दिवसापासून तो पाहतोय मी फुलं आणताना, मी कशी फुलं आणतोय रे, तू बघितलं नाही का? मी पडलेली फुलं घेतोय का? मी शिली फुलं घेतोय का? मी कोमेजलेली फुलं घेतोय का? आणि तुला हे कसं काय माहित नाही रे? देवाला कोमेजलेली फुलं आवडत नाहीत. समजलं तुम्हाला काय? आता कोमेजलेल्या अवस्थेत जर तुम्हाला जाणीव झाली असेल तर तशी पण देव घेतो. समजताय ना? म्हातारपणी जर आम्हाला जाणीव झाली असेल तर तशी देव घेतो. पण तारुण्य अवस्थेत जर असतील तर अजून देवाला जास्त आवडतात. आणि लहानपणापासून जर असेल तर अधिक जास्त आवडतात. म्हणून तर वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी, बरं का. आता खऱ्या अर्थानं तरुण माणसाकडे, तरुण मुलांकडे जो परमार्थ पाहायला मिळत नाही तो परमार्थ आज वृद्धांकडे पाहायला मिळतो. ही माणसं एकदा हरिपाठाला उभी राहू द्या, मग बघा तुम्ही. ही कीर्तनाच्या मागे, अगदी महाराजांच्या मागे उभे राहू द्या. कीर्तन श्रवण करत असताना, प्रवचन श्रवण करत असताना यांची आवड जास्त असते. सगळ्यात पुढे ही माणसं.
जी वृद्ध माणसं आहेत ती, बरोबर आहे की नाही? कीर्तनाला जास्त माणसं कोण असतात? तरुण का वृद्ध? कीर्तन श्रवणाला वृद्धच असतात, बरोबर आहे की नाही? आता इथे सुद्धा तरुण कमी, वृद्ध जास्त आहेत, बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थानं देवाला टवटवीत बरं का आणि ताजी फुलं आवडतात, पण दुर्दैव आमचं आहे की आम्ही ती फुलं कोमेजायची वाट पाहतोय, देवाला व्हायला कोमेजायची वाट पाहतोय. म्हणजे आमच्या वयाची मर्यादा त्या ठिकाणी आम्ही बोलतोय की आम्ही अमुक टायमाला परमार्थ केला, तमुक टायमाला परमार्थ केला पाहिजे, असं नाही. संत म्हणतात, दादा आम्हाला डोळ्यातून व्यवस्थित पाहता येतंय तर आम्ही देवाचा परमार्थ केला पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. उद्या जर बोलता बोलता धाप लागायला लागली तर 1.5 तास बोलू शकतो का? आता एक देवाचं सामर्थ्य आहे, ठीक आहे, भगवंत आपल्याला सामर्थ्य देतोय, देवाचं सामर्थ्य आहे, पण शरीरावर पण सगळं अवलंबून आहे ना. शरीरावर पण अवलंबून आहे ना. ज्या वेळेला आम्हाला रात्रभर जागरण होतंय ना, त्यावेळेला त्या जागरणाचा परिणाम लगेच सकाळी प्रवचनावर होतो, बरं का? शरीराला भूक लागलेली असताना तुम्ही जास्त बोलू शकता का? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी शरीरावर सुद्धा अवलंबून आहेत की नाही. मग त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरे हा कधी विचार करायचा आहे? अंतरात्मा असताना विचार करायचा आहे. अंतरात्मा गेल्यानंतर काय विचार करणार आम्ही? विचार काय करणार आम्ही? आणि खऱ्या अर्थानं तो देव आमची सेवा करतोय तोपर्यंत हे खोटं असून पण खरं आहे. हा देह असत्य असून पण सत्य आहे, नाशिवंत असून सुद्धा त्याला किंमत आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तो देव आमची सेवा करतोय तोपर्यंत. मग देव आहे तोपर्यंतच आम्हाला आमच्या भविष्याचा विचार करायचा आहे. आम्हाला पुढचा विचार कधी करायचा आहे? देव आहे तोपर्यंतच, बरं का? आता पुढचा विचार करत असताना महत्वाचा, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, ह्या कशिवले परिवाराच्या अर्थात पवार परिवाराच्या आई आमच्या ताईच्या शेवंतीबाई बच्चू कशिवले, बरं का? कशिवले परिवार असेल, पवार परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा या दोन्ही परिवाराने केली, आलं का लक्षात? आणि आईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. बघा, महत्वाचं कार्य म्हणजे आम्हाला देवाचं नामचिंतन करायचं आणि ते कार्य आईने केलं. परमार्थ करायचंय, बरं का? आमचं आद्य कर्तव्य जे आहे, संत काय म्हणतात माहितीये का? मृत्यूनंतर प्रत्येकाच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकलं जाते, बरोबर आहे का नाही माऊली? तुळशीचं पान टाकलं जाते. पण घाई गडबडीमध्ये काही वेळेला तुळशीच मिळेल असं नाही, कारण त्या तुळशीमध्ये तुळशीच्याच रोपासारखी दुसरी पण रोपं निघलेली असतात, निघालेली असतात ना, ते उलट लवकर निघतात, तुळशीपेक्षा जोरात होतात ते, बरोबर आहे की नाही? आता महत्वाचा विषय असा आहे की आई माळकरी होत्या, हरिभक्त परायण होत्या, बरं का? माळकरी होत्या, हरिभक्त परायण होत्या. आणि तुम्हाला परमार्थ जर करायचा असेल ना तर ती पहिला स्टेप आहे. सत्वगुणाशिवाय तुम्ही परमार्थ करू शकत नाही, बरोबर आहे की नाही? सत्वगुणाशिवाय परमार्थ करू शकतो आपण? आम्ही किती जरी ठरवलं, किती जरी आम्ही स्वतःला परमार्थिक समजत असू, जर माळ नसेल गळ्यात आणि माळकरी नसू अर्थात, तर स्वतःला किती जरी परमार्थिक समजत असू तरी मी म्हणण्यापेक्षा, आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारा, मी करतोय ते चांगलं का वाईट? आपला अंतरात्मा सांगेल ना आपल्याला, मी करतोय ते चांगलं का वाईट, अंतरात्मा सांगेल. आता पुढे जाऊ आपण, चला. माणूस येताना काय घेऊन आलाय? बरोबर, तुमचं मन दुखवायचं मत नाही आहे माझं, बरं का? पण सत्य सांगायला गेल्यानंतर सत्य स्वीकारलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे ना. सत्य स्वीकारलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे की नाही? आता आपण सहज विचार केला, समजा माणसाच्या बरोबर येताना काय होतं बरं? जन्माला येताना क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय होतं माणसाच्या बरोबर येताना? मागे आवाज येतो का तुम्हाला? आवाज येतो का? थोडाफार तरी येतो ना? ठीक आहे. माणसाच्या बरोबर काहीही नव्हतं बाबा, आहे की नाही? उलट अर्थी जाताना कपडे तरी असतात, तेवढं तरी कफन विपन तरी असतंय ना. येताना तेवढं पण नव्हतं, नाही, काहीही नव्हतं येताना बरोबर. आणि जाताना सुद्धा माणसाच्या बरोबर काही देत नाहीत, काहीच देत नाहीत, बरं का? चुकून जर काही राहिलं नाही बाबाच्या कानातली वाली काढायची राहिली होती आणि तेवढ्यात त्या पोरीच्या लक्षात आलं, बरं का? आता वाली म्हटल्यानंतर निदान 2-3 ग्रामची जरी असली तरी पण बऱ्यापैकी ना, नाही का? 1 लाख का जास्त झालं आता काय? हा,
1 लाख आहे ना, 1 लाख म्हणजे काय कमी झालं का? नाही का, तोला 1 लाख नाही का, म्हणजे 3 ग्रामची असली तर 30,000 झाले ना ते, नाही का? बराचसा काम होईल ना पोरींचा. काय असो, ठीक आहे, हरकत नाही. ते स्मशानात गेली ती पोरगी नाही का, आणि बघितलं इकडे तिकडे, म्हणे नाही ठीक आहे चला हरकत, असू द्या. काही देत नाही माणसाच्या बरोबर, चुकून राहिलं तरी पण ते काढून घेतात. करगोटा पण माणसाच्या बरोबर देत नाही, बरोबर आहे की नाही? देतात का? नाही ना. येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलो नाहीत आणि जाताना सुद्धा आमच्या बरोबर काही देत नाहीत. ह्या आमच्या चामड्याच्या डोळ्याने पाहतोय आम्ही, बरं का. पण ज्ञानचक्षुने जर पाहायला गेलं तर आमच्या गळ्यात जर माळ असेल तर ती माळ काढली जात नाही. समजतंय ना? म्हणजे माणसाच्या बरोबर तेवढं एक जातंय, माणसाच्या बरोबर तेवढं एक जातंय. आता तेवढं एक जातंय म्हणजे आता तुम्ही बोलाल माणसाच्या बरोबर ते जळलं जातंय, तिची राख झाली जाते. दादा, जरी दृश्यात डोळ्याने दिसणाऱ्या माळेची जरी राख होत असेल तरी माळ घातल्यानंतर त्याने केलेली कर्म मात्र शाश्वत राहतात ना. माळ घातल्यानंतर केलेलं त्यानं जे काही परमार्थ आहे, जो काही भगवंताचं नामचिंतन आहे, नामस्मरण आहे, तो शाश्वत राहतो ना. मरणोत्तर त्याचे ते विचार राहतात ना, मरणोत्तर त्याची ती कर्म राहतात ना, आणि ते राहिले पाहिजेत, बरं का. आणि म्हणून काय करायचं आपल्याला, तर वर्तमान कालामध्ये आम्हाला काय करायचंय, भविष्याचा विचार करायचा आहे. आमचं जीवन जर उत्तम व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी तो प्रयत्न आज आम्ही केला पाहिजे, तो प्रयत्न आज आम्ही केला पाहिजे. तसं आम्ही जगलो पाहिजे, वागलो पाहिजे, हे आमच्या हातात. आता आम्हाला काय करायचंय, संसार सोडायचा नाही, त्यासाठी प्रपंच सोडायचा नाही, मुलं बल सोडायचं नाहीत, घरदार सोडायचं नाही. जे ऋणानुबंधाने प्राप्त झालेलं आहे ते सगळं सांभाळायचं आहे, बरं का, सगळं सांभाळायचं आहे. कारण आई वडिलांच्या पोटी जो जन्म घेतलाय आपण, त्या आई वडिलांना अशा अपेक्षा आहेत ना आपल्याकडून, नाही का? आई वडिलांना अशा अपेक्षा आहेत ना. कलियुगामध्ये आता जे आई वडील आम्हाला जन्माला घालतात त्या आई वडिलांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन ठेवतोय, हे दुर्दैव आहे, नाही का? दुर्दैव आहे ना. मुलगा जर होत नसेल तर ते बिचारे कितीतरी काय 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 अट्टास करतायत. या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार. आपल्या डोळ्यासमोर कितीतरी अशी उदाहरणं आहेत, बरं का. वंशाला दिवा मिळावा म्हणून आई वडील नवस करतायत देवाला. देवाला नवस करून मिळालेला वंशाला दिवा, तो दिवा जर त्या देवाना वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असेल तर अशा दिव्यांचं करायचं काय सांगा बरं? समजतंय ना? वंशाला दिवा मिळावा म्हणून जे आई वडील देवाला नवस करतात, तो वंशाचा दिवाच त्या आई वडील रूपी असणाऱ्या देवांना जर वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असेल तर अशा दिव्यांना काय करायचं? म्हणून या पवार परिवाराला, या कशिवले परिवाराला मी धन्यवाद देईन. खऱ्या अर्थानं आई साहेबांची 4-5 वर्ष त्यांनी सेवा केली आणि व्यवस्थितरित्या सेवा केली. आई साहेबांना कुठल्याही प्रकारे काही कमी पडू दिलं नाही, जे पाहिजे ते सगळं दिलं. आणि म्हणून आई साहेबांचा मृत्यू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाला. बोलता चालता मृत्यू आई साहेबांनी आपल्या अर्थात या जगाचा निरोप घेतला. कारण पुढची व्यवस्था त्यांनी असतानाच केली ना, नाही का? असतानाच केली ना त्यांनी पुढची व्यवस्था. माळकरी होत्या त्या, बरं का. एका राजवाड्यामध्ये असा नियम होता की त्या राजवाड्यातल्याच एखाद्याला राजगादीवर बसवायचं, बरं का. 5 वर्षांसाठी त्या राजगादीवर बसवायचं आणि एकदा 5 वर्ष पूर्ण झाली की मग त्या राजाला, बरं का, त्याचं सगळं सरजम उतरवून, राजाचा वेश वगैरे सगळं उतरवून, साधे कपडे घालून त्याला जंगलामध्ये अभयारण्यात नेऊन सोडायचं, अभयारण्यात नेऊन सोडायचं त्याला. असा एक नियम होता. आता काय झालं, ज्याची निवड व्हायची त्याची निवड होताना पार अगदी त्याला आनंद वाटायचा. मिरवणूक काय ना, फटाके काय ना, बँड काय ना, अरे बाबा बाबा बाबा, नाही का? जेव्हा निवड होते तेव्हा 4-4.5 वर्ष तो राजा त्या राजगादीवर बसून अगदी मस्त मौज मजा करायचा.
कारण त्याला माहिती आहे 5 वर्षानंतर अरण्यात जायचे, तोपर्यंत आपला हात धुवून घ्यावा. काय काय समजतंय का? आणि मग एकदा 4-4.5 वर्षे पूर्ण झाली की मग जसे दिवस जवळ यायचे बरं का, तसा चिंताग्रस्त होऊन 4.5 वर्षे माजलेला राजा शेवटच्या 6 महिन्यात हाडकुल्या होऊन जायचा. कारण निर्जीवाला जाळते ती चिता आणि सजीवाला जाळते ती चिंता. त्याला चिंता जाळायची शेवटच्या 6 महिन्यांमध्ये. काय आता दिवस माझे कमी राहिलेले आहेत, आता दिवस माझे संपत आलेले आहेत, आता हे सगळं वैभव माझ्या जवळून जाणार आहे आणि मला अभयारण्यात नेऊन सोडणार आहेत. ऐका, नेताना सोडताना सगळी मंडळी बरोबर असायची त्या राजातली, पण तो मात्र रडत रडत जायचा बरं का. अनेक जण असे धरून बांधून न्यावे लागले अनेक जणांना, अनेक जण रडत रडत त्या ठिकाणी त्या अभयारण्याकडे जायचे. असे अनेक राजे झाले, अनेक राजे. पण एक राजा मात्र ज्या वेळेला त्याला त्या राजगादीवर बसवलं ना त्या माणसाला, त्या वेळेला त्या ठिकाणी 4-4.5 वर्षापर्यंत त्याने अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं बरं का. आणि 4.5 वर्षानंतर लोक त्याचं निरीक्षण करायला लागले इतर राजांसारखं. का हा आता चिंताग्रस्त झाला असेल, याला आता विचार पडले असतील, दिवस याचे आता जवळ आलेले आहेत अभयारण्याकडे जायचे, याचे इकडचे राजवाड्याचे राजाचे दिवस आता संपत आलेले आहेत म्हणून हा चिंताग्रस्त झाला असेल, अशी लोक त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायची. पण ऐका ना, काही फरक त्याच्यात पडत नव्हता. ऐका, राजगादीवर बसताना ज्या स्थितीमध्ये होता ना, जसा होता ना तसाच 4.5 वर्षानंतरही तो दिसत होता. ऐकताय? राजगादीवर बसताना अनेक राजांनी बँड लावलेला, फटाके वाजवलेले, अनेक प्रकारचा उत्सव, आनंद उत्सव साजरा केला होता. ह्या राजाने सुद्धा तसंच राजगादीवर बसताना केलं. पण ऐका, ज्या वेळेला त्याचे 5 वर्ष पूर्ण व्हायचे त्या वेळेला त्याने सगळ्यांना सांगितलं, मला अभयारण्यात नेताना माझी मिरवणूक काढा. काय सांगितलं? ढोल ताशाच्या गजरामध्ये मला अभयारण्यात जायचंय, मला फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये त्या ठिकाणी निरोप तुम्ही मला द्यायचाय. लोक म्हणतायत, अहो तुम्ही अभयारण्यात जाताय. लोक आश्चर्य करायला लागले. निवडून आल्यानंतर फटाके फोडणारे अनेक आहेत त्या खुर्चीवर बसताना, पण खुर्ची सोडताना फटाके फोडणारे, खुर्ची सोडताना बँड लावणारे. आश्चर्य वाटायला लागलं त्यांना. आणि शेवटी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं. वाटलं होतं की अनेक राजांना आपण स्वतः धरून पकडून नेऊन सोडलं, काही रडत रडत गेले, पण हा राजा मात्र मोठ्या डौलाने हसत निघालेला आहे. त्या वेळेला विचारग्रस्त झालेल्या सगळ्या मंडळींनी त्या राजाला हात जोडून विचारलं, राजासाहेब, अहो अनेकांना आम्ही निरोप दिला, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे अनेकांना आम्ही पोचवले, काय पण असं तुमच्यासारखा कोणच नाही गेला, अगदी हसतमुख आणि अगदी जसं आहे तसं, अगदी फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये असा कोणालाही निरोप आतापर्यंत आम्ही दिला नाही. महाराज, तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्ही अभयारण्यात चाललेत, तुम्हाला अभयारण्यात सोडायचे काही वाटत नाही? तुम्हाला भीती वाटत नाही? तुम्हाला कसले कष्ट वाटत नाही? तुम्हाला काही त्रास वाटत नाही? तुम्हाला काही चिंता वाटत नाही? तुम्ही काही विचारग्रस्त झाले नाहीत? तुमच्याकडे काही विचार आले नाहीत? तेव्हा राजाने सांगितलं, त्यांना जी भीती वाटत होती ना, ती भीती मला आज का वाटत नाही माहितीये का? या ठिकाणी राजगादीवर बसून मी 5 वर्ष फक्त तुम्हालाच नाही सांभाळलं, फक्त तुमचाच विचार नाही केला, फक्त मी मौज मजाच नाही केली, तर या 5 वर्षामध्ये ज्या अभयारण्यात तुम्ही मला सोडणार आहेत ना, त्या अभयारण्यामध्ये यापेक्षा चांगला राजवाड्यात तिकडे तयार केलाय आणि त्या राजवाड्यात मला जायचंय, म्हणून मला पुढची चिंता नाहीये. काही समजतंय का? आम्हाला सुद्धा संसार करायचा आहे, पण संसार करता करता त्या संसारात गुंतून नाही राहायचं. प्रपंच करायचे, प्रपंच करता करता त्या देह प्रपंचामध्ये गुंतून नाही राहायचं. आम्हाला सगळं करायचं ना, शेती वाडी घरदार नोकरी धंदा व्यापार व्यवसाय सगळं काही करायचं आहे,
पण हे सगळं करत असताना आम्हाला नीती सोडायची नाही, आम्हाला धर्म सोडायचा नाही, आम्हाला नीतीने जगायचंय, आम्हाला धर्म आचरण करायचं आहे. आणि हे सगळं करता करता आम्हाला काय करायचं आहे, मरणोत्तर आणि ती व्यवस्था आम्हाला करायची आहे. काय व्यवस्था करायची आहे, तर पापाचा गाठोडा आमच्या बरोबर येता कामा नये, आमच्या बरोबर पुण्याचा गाठोडा आला पाहिजे. आणि पुण्याचा गाठोडा जर आमच्या बरोबर यावा असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, पुण्य कर्म चांगली केली पाहिजे, उत्तम कर्म केली पाहिजे, जेणेकरून ज्याच्याने पुण्य प्राप्त होत आहे. आता वाईट विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये असतील, वाईट गुण जर आमच्या अंतःकरणामध्ये असतील, तर सांगा पुण्याचा विचार करून आम्हाला चालेल, पुण्याची अपेक्षा करून चालेल आम्हाला? अधर्माने जर वागत असाल, अनितीने जर वागत असाल, तर त्याला पापकर्म म्हणतात. काय म्हणतात? पापकर्म. देवाने इंद्रिय दिलेली आहेत, पण इंद्रियांकडून काय कर्म करून घ्यायची हे मात्र आपल्या मनावर अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे? मनावर. ते मन जर विषयाधीन असेल, काम क्रोध लोभ मद मत्सर धम्म संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा, ते मन जर या विषयाधीन असेल तर पापकर्म घडली जातात. अधर्माने वागला जातो मनुष्य, अनितीने वागला जातो. कारण विषयांच्या सुखाला मनुष्य काय म्हटलेलं आहे, क्षणिक सुख म्हटलेलं आहे, बरं का? विषयांच्या सुखाला क्षणिक सुख म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. म्हणजे त्या क्षणिक सुखासाठी माणसाला नीतिभ्रष्ट व्हावं लागतंय. आणि नीतिभ्रष्ट होऊन तुम्ही जी कर्म करत असाल ना, त्याच्याने पाप गोळा होईल, पुण्याची अपेक्षा करून चालणार नाही. मग तो कोणीही असू द्या, कर्म कोणालाही सुटत नाहीत, बरं का? कर्म कोणालाही सुटत नाहीत. देवांचा राजा इंद्र, त्याला सुद्धा बघ पडली. काय? ब्रह्मदेवाने जी मुलगी निर्माण केली, सुंदर रूपवान, नाही का, अतिशय तरुण असलेली ती अहिल्या. आणि काय सांगितलं ब्रह्मदेवाने, मी माझ्या या सुंदर मुलीचं, तरुण मुलीचं लग्न लावून देईन, पण कोणाशी? जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करीन त्याला, बरं का? जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करील ना, त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. बरं, ही प्रार्थना, हे म्हणणं ब्रह्मदेवाचं अनेकांना कळलं. आणि ज्यांना ज्यांना कळलं, सुंदर होती ना, रूपवान होती ना, तरुण होती ना, नाही का, ज्यांना ज्यांना कळलं त्यापैकी अनेकांना वाटलं मलाच मिळावी. आणि म्हणून काय झालं, ते पळस सुटले, बरं का? ज्यांना समजलं ते पळस सुटले. पण पळता पळता सगळ्यांच्या पुढे होता इंद्र. कारण त्याच्या कानावर गेल्याबरोबर त्याने विचार केला का आपण कोणाला पुढे निघू द्यायचा नाही, बरं का? तमाशा, नाटक असं काही असलं तर लोकांना सांगायला लागत नाही पुढं सरका म्हणून, उलट सांगायला लागतंय मागं व्हा, नाचू द्या त्या नटीला व्यवस्थित, नाही का? सांगावं लागत नाही. जागा पकडून ठेवतात लोक, जागा. आणि जागा पकडून ठेवावी म्हणून चालू व्हायच्या अर्धा तास आधीच जाऊन बसतात. खरं आहे की खोटं आहे? प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रवचन सुरू करताना 5 माणसांचं सुरू करावं लागतं, हे दुर्दैव आहे. हो, आपण लवकर जायचं, तिथे सांगायचं बाबा घरातले कोण असतील 4-5 ते बसा, आपण सुरू करू. काय पूर्वी अशा टीव्ही वगैरे काय घरोघरी नव्हत्या, चित्रपट काय घरोघरी पाहायला भेटत नव्हतं, बरोबर आहे की नाही? मग कोणाकडे काही कार्यक्रम असला ना का त्या टायमाला व्हिडिओ आणायचे, नाही का? ते VCR काय होते नाही का, हे असं ते कॅसेट आणायची ती, नाही का, विकत, बाबा, बरोबर आहे की नाही? आता मी काय काय जुन्या गोष्टी नाही सांगत, या अनुभवलेल्या गोष्टी आपल्या, नाही, एक 15-20 वर्ष, 20-30 वर्ष अगोदरच्या, 30 वर्ष अगोदरच्या समजा, नाही का? त्यावेळेला व्हिडिओ आहे, व्हिडिओ लावणार आहेत हे माहिती झालं की महिला घरातल्या पटापट आवरून घ्यायच्या. जशा आता सिरियल लागायच्या आधी पहिले सगळं आवरून घेतात, नाही का? पुरुष सुद्धा त्यावेळेला पोरं बिरं सगळी अगदी पहिलेच जाऊन बसायची, पुढे जागा भेटली पाहिजे, नाही? अर्थात कलियुग आहे ना हे, नाही? माणसाचा अट्टास कशासाठी असेल, कशासाठी असेल म्हणतात माणसाचा अट्टास?
काय आवड असेल माणसाच्या मनाला, नाही? आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी जी पळायला सुरुवात केली ना माऊली, ती स्त्री मिळावा म्हणून, ती मुलगी मिळावा म्हणून तो इंद्रदेव कोणाला पुढे निघू देत नाही. पार अगदी स्पीड मध्ये एकदम अगदी वेगाने धावायला लागला तो त्या ठिकाणी. आणि पुढे धावता 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 काय झालं, त्याला गौतम ऋषी भेटले रस्त्यामध्ये. गौतम ऋषींनी विचारलं, अरे इंद्रा, हे देवा, धावताय, काय झालं काय, तुम्ही एवढे वेगाने धावता